हॅलो गाईस, तुमचा लाडका यश मोरे. तर लय उशीर झाला आपल्याला ब्लॉग काढायला. तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा, म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. आजचा आपला टॉपिक की माझा मित्र एक, तर त्या मित्र संगत नाही का जे काढलेले किस्से आहेत, कधी त्याची रिअल स्टोरी आहे नाही का, तर त्याच्यावर व्हिडिओ असणार आहे आपला. आणि तो माझा लय खास मित्र आहे, एकदम खास. तर त्यांनी मला आहे ना पर्सनली सांगितलेले ते किस्से, तर ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. मला व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर माझा एक लय खास मित्र आहे नाही का, जिगरी म्हणजे लय मोठा जिगरी आहे माझा नाही का. त्याने मला आहे ना असंच बसल्या माझे व्हिडिओ बघितले त्यांनी. तो बोलले खूप चांगले व्हिडिओ काढतो. त्याने मला नाही का त्याचा आहे ना एक्सपिरियन्स शेअर केला, म्हणजे जे खरी घटना आहे ना त्याची. त्याने मला ती सांगितली की असंच आहे यश, की नाही का तू पण नाही का माझ्या व्हिडिओत नाही ना सांगतो की असं आहे पब्लिकला. सर तुम्हाला किस्सा सांगतो काय झालं त्या सांगत, की त्याने मला सांगितलेला की त्याची एक फॅमिली होती छोटीशी नाही का. फादर त्याचा दारू प्यायचा, मदरची आणि फादरची खूप भांडणं व्हायची नाही का. आणि एक आजी पण राहत होती, आणि आजी त्याची बहीण, भाऊ आणि तो, असे त्यांची नाही का 5 जणांची फॅमिली होती. 5-6 जण होते त्यांच्या नाही का फॅमिलीत. तर सीन काय झाला, त्याची आजी आणि त्याच्या मम्मीची पण भांडणं व्हायची, त्याचे फादर आणि त्याच्या मम्मीची पण भांडणं व्हायची. तर यांच्या भांडणाच्या नादात नाही का सारखं घरात किरकिर भांडणं बिंडणं हे ते. तर काही 1-2 वर्षांनी नाही का, म्हणजे असं काय झालं सीन की 1-2 वर्षांनी लोक एकत्र आले कशी तरी करून नाही का. एकत्र आले, जर चांगलं फॅमिली चाललेलं, चांगलं त्यांचं सगळं काही चाललेलं नाही का. आणि ते सगळं काही चाललेलं चांगलं नीट चाललेलं. तर असं काहीतरी दुःखाचं क्षण आलं. तो म्हणत होता मला की ते दुःखाच्या क्षणात नाही ना तो बाहेर निघूच नव्हतं शिकत, असे काही गोष्टी घडत होत्या आयुष्यात नाही का. तर सीन काय झालं, त्याची मम्मी काहीतरी कारणाने नाही का शुगर काहीतरी वाढले, तर त्या कारणाने ते एक्सपायर झाली. तर तो अख्खा खाचला तर नाही का त्याला कोणच सपोर्ट वाटत नव्हतं की त्या साईडनं कोण असन किंवा नसन, की त्याच्या आयुष्यात एवढं असं त्यांनी कधी विचार पण नव्हता केला की त्याची मम्मी या जगात नसन. तर पुढं काय झालं की त्याला खूप दुःख झालं नाही का. मग घरात भांडणं चालू झाले हळूहळू, की याच्याकडे राहणं ते त्याकडे राहणं. आता मम्मी एक्सपायर झाली म्हणले की ते वाट नाही होतं की तू इकडं राहा तू तिकडं राहा, हे असं कर. पण त्यांनी कसं ते प्रसंग आवरला, मम्मीचं हे झालं. काही थोड्या दिवसांनी त्यांचा मग ते कसं तर स्टेबल होतं, जरा घरात खूप परिस्थिती वाईट चाललेली त्याच्या नाही का. तर मग सीन काय झालं पुढं, की तो म्हणजे खूप डिप्रेस झाला त्या गोष्टींनी. मग त्याचे पप्पा आहे ना फादर, त्या मम्मीच्या डिप्रेशनमध्ये ना खूप ड्रिंक करायला लागले. आणि ड्रिंक करायला लागले तर सीन काय झाला, खूप अति ड्रिंक. त्यांनी दवाखान्यात खूप वेळा न्यायचा प्रयत्न केला, नेले, वाचले, ICUमध्ये होते. लय म्हणजे नाही का लय प्रयत्न केले वाचवायचे नाही का. पप्पा खूप जायचे यायचे, डॉक्टर सांगायचे गॅरंटी नाही, दरवेळेस सांगायचे की काही गॅरंटी नाही, वाचायची शक्यता की नाही का ते बरे होतील हे होतील. पण ते सुखरूप परत ते नाही का असं यायचे. तर सीन काय झालं एकदा की ना असंच झालं, आणि खूप नंतर लिव्हर बिवर हे झालं तर फेल, आणि नाही का पोटबीट नाही का फुगलेलं त्यांचं पोट, एवढं फुगलेलं अक्षरशः नाही, ड्रिंक करून किडनी फेल झाली, ते सगळं फेल झालं. अक्षरशः काय झालं, किडनी बेडने नाही का त्यांची अख्ख्या फेल झाल्या. आणि फेल झालं ते म्हणलं ना, तर मग त्याच्यावर अजून दुःख आलं की अरे मी मदर गेली, एक्सपायर झाली, आणि अजून नाही का फादरचं असं आहे की नाही का दवाखान्यात येते. तर तो ना अक्षरशः खासला अशा गोष्टी ऐकून नाही का, की विचार करून की असं आयुष्यात होऊ शकतं त्याचे नाही का. मग काही काळानंतर जर फादर पण एक्सपायर झाला, मग त्याच्यावर एवढं दुःख कोसळलं की तो ना विचार पण करू नाही शकत की असं त्याच्या आयुष्यात काही घडू शकतं सारखं. मग मदर गेली, फादर गेले, त्याच्यानंतर त्याला आजी सांभाळत होती की नाही का, जाऊन दे बाबा, मदर नाही फादर नाही, त्यांनी कसे तरी दिवस काढले. तुम्ही विचार नाही करू शकत की असे दिवस काढले. मग थोड्या दिवसांनी त्याची आजी सांभाळत होती, तर ती आजी लिटरली म्हणजे नाही का तुम्ही विचार नाही करू शकत की असं किस्से पण होऊ शकतात. त्याची आजी आंघोळ करून आली आणि ते फरशीवरचं पाणी नाही ना, पाण्यात तिचा पाय घसरला तर ती आहे ना डायरेक्ट खाली पडली तर तिचं आहे ना माकड हाडावर दणका बसला तर ती आहे ना डायरेक्ट असं आहे ना, कमीत कमी 4 महिने ना ती बेडमध्ये होती. आणि बेडमध्ये असताना आहे ना ते आहे ना असे म्हणजे नाही का आजारी पडली, तर उठायची कॅपॅसिटी नाही, कारण की वयस्कर कमीत कमी ना ती 90 वर्षाची असेल ती आजी. आणि ते 90 वर्षाची आजी असताना ते तिघं बहीण भाव आहे ना, ते त्याची सेवा करायची आजीची, की नाही का असं आजीची सेवा करत राहायची, की नाही का असं ते आपल्याला एकच सहारा आहे हे करत. कमीत कमी 4 महिने ना त्यांनी ना तिचं दुखणं काढलं, हागणं मुतणं सगळं जागेवर काढलं. तर तो सांगत होता की ना आम्ही लय दिवस काढले बोलले नाही का. तर मग त्यानंतर पुढं काय सीन झाला की तो पुढं सीन काय झाला की तो म्हणत होता मला
की ना आम्ही 4 महिने काढले पण ती वाचली नाही. तिला हार्ट अटॅक आला नाही का असं घरात, किती घरात तर अर्धे जीव सोडलेले ते घरात जीव सोडला. त्यानंतर पुढं गेली नाही का, तिला दवाखान्यात नेल्यानंतर सीन काय झाला, दवाखान्यात नेलं ती तरी पण आहे ना डॉक्टरने सांगितलं जगायची शक्यता नाही. त्याला 3 अटॅक आली की ती जागावरच सापडली. त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये आला, रडत होते घरात, परिस्थिती खूप वाईट होती चाललेली नाही का. दवाखान्यात नेलं तो बोललं की अरे बाप कसं तरी मी काढलं बोललं नाही का. मग नंतर ते परत जिवंत झाले. म्हणजे कसं किती जीव होता, पण ती एका रात्री डॉक्टर सांगितलं तरी एक रात्रीची उलटली तर ती जगू शकते, नाही तर ती जगूच शकत नाही अशा. शेवटी तिला हार्ट अटॅक आला, ती गेली. त्यावेळी घरात परत दुःखाचं वातावरण. तर पुढं काय झालं, त्याची आजी गेली. तर आता घरात सगळं दुःखाचं वातावरण चाललं. काय करायचं काय समजत नव्हतं. त्या 3 पोरांच्या आयुष्याचा प्रश्न होता की आता त्यांचं करिअर कसं काढणार, कोण सांभाळणार त्यांना, काय करणार. तर त्यांची ती मीटिंग बसली की या पोरांना कोण सांभाळणार, एक इकडे एक तिकडे. पण ते लोक एकत्रच राहिले. ते दुसऱ्याच्या घरी नाही का, म्हणजे रिलेटिव्हच्या घरी थोडं दिवस नाही का, म्हणजे प्रसंग शांत व्हायचं. तर त्यासाठी ते ना रिलेटिव्हच्या घरी गेले. आणि एक मुद्दा राहिला सांगायचा की त्याची जी मदर होती ना, ती वारायच्या आधी आहे ना, तिला एक 6 महिन्याचं पोरगं पण होतं, म्हणजे पोरगी होती ती. तो सांगत होता की त्याच्यामुळे नाही का 6 महिन्याची एक पोरगी होती. आणि ती जशीच मदर वारली त्या दुसऱ्या दिवशी ती वारली. डबल निमोनिया झाली तिला, ती दुसऱ्या दिवशीच वारली. हां. तर पुढं काय झालं, म्हणजे ह्याच्या घरात कमीत कमी 4 माहिती झाली त्या. 4 माहिती म्हणजे 2-2 वर्षांनी किंवा 1 दिवसाआड अशा माहिती म्हणल्या ना, की तुम्ही ना विचार करू नाही शकत की एखाद्या संकट असं आयुष्यात कोणाच्या घडू नये. तर सीन काय झालं, त्या रिलेटिव्हच्या घरी गेले. रिलेटिव्हच्या घरी गेल्यानंतर नाही का, ते असतं माहिती आहे ना, धुसफूस आहे तिथं. तो सांगत होता असं आहे. आपल्या घरच्यांशिवाय कोणाचं नसतं, सगळे फक्त दाखवायपुरते असतात. नातेवाईक काका काकी सगळेच ना दाखवायपुरतेच असतात. कोणाच्या साठी येत नाही, कोणाचं आयुष्य ओढून घेत नाही. आपल्यालाच काढायला लागतं. तो म्हणत होता नाही का, कोण मध्ये त्याला येत नव्हतं. तेवढं पुरतं आलं, दाखवलं, दुःखात आहे ते. कारण कोण नव्हते, ते आईबाप होते, सगळे होते, तेव्हा येत होते, बोल होते पण सांभाळायला कोणी नाही आलं वाईट. ते सांगत होतं नाही का. तर पुढं सीन काय झालं की तो सांगत होता मला की नाही का, त्याची मग ते जेवढं झालं ते नाही का रिलेटिव्हच्या घरनं आला. त्याच्या मग नाही का पप्पाच्या बहिणी म्हणजे मग आत्याने त्याला आहे ना सांभाळलं, पुण्यात आणलं. तर मग खूप काय झालं, पुण्यात आणलं, जरा त्याला घरबीर बघून दिले, हे केलं. त्याची अक्षरशः ना 1 वर्ष ना त्याची बहीण भाऊ आणि तो राहत होता नाही का त्या एका घरात. मग काही दिवसांनी त्या बहिणीने लग्न केलं, पळून नाही का, लव्ह मॅरेज होतं, पळून लग्न केलं. त्याच्यानंतर ते त्याच्या फॅमिलीला घेऊन ना त्याच्या जे नवरा आहे ना तिच्या त्याकडं सोबत राहायला लागला नाही का. तिथपर्यंत झालं की ते नाही का मावशी बिवशीने सांभाळले, ते केलं, तर जरा हे केलं. आता ह्यो झालं त्याचा किस्सा की नाही का त्या घरच्या संकट काय झालं काय नाही. पण त्यांच्या घरात एक हॉरर स्टोरी, एक नाही का बोलतात घराची हॉरर स्टोरी त्याची. तो बोललं की असं पण होते की ना आमच्या घरात ना मला असं गोष्टी जाणवायच्या, तशा गोष्टी जाणवायच्या. तर अक्षरशः ना मी बोललो अरे असं कसं होऊ शकतं, की असं कसं घडू शकतं की प्रत्येक गोष्टी नाही का तुझ्या घरात घडतात त्या अशा. एखादा माणूस विचार पण नाही करू शकत की एका फिल्म स्टोरीसारख्या अशा गोष्टी. ती टॉपिक तुम्हाला जे की माझ्या मित्राच्या घरात नाही का असं जे घडलेलं हॉरर स्टोरी टाईप, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगतो. तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ माझे तुमच्या रिसेंटली तुमच्यापर्यंत पोहोचते. चला बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू पार्ट 2 मध्ये.